लाल बावट्याच्या विचारधारेचा वारसा सांगणारा आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी लढण्याची शपथ घेणारा शेतकरी कामगार पक्ष आता सांगोला तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधला गेला असल्याचं चित्र निर्माण झाले। या अभद्र युतीमुळे केवळ सांगोल्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शेकापच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सांगोला तालुका तसेच शहर हा शेकापचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता। गेली 5 ते 6 दशके स्वर्गीय आमदार गणपताबा देशमुख यांनी कोणत्याही बाहेरील पक्षाला सहजासहजी तालुक्यामध्ये शिरकाव करू दिलेला नव्हता। त्यांचं असणारं अफाट काम आणि व्यक्तिमत्व आणि सामान्य लोकांशी जोडलेली नाळ यामुळे सांगोल्यामध्ये शेकापचा गड हा अभेद्य होता। मात्र आता गणपताबांच्याच वारसदारांनी शेकाप पक्षाला थेट भाजपच्या दावणीला नेऊन बांधण्याचा प्रकार केलाय। सांगोल्याच्या राजकारणामध्ये पडद्याआड नेमकं घडतंय काय याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। सध्या सांगोला नगर परिषद निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि सध्या येथील राजकीय समीकरणे हे देखील अति वेगाने बदलत आहेत। राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळाल्यापासून भाजपने गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंतच्या नेत्यावर आता दरोडे टाकायला सुरुवात केली आहे। सांगोला नगर परिषद देखील याला अपवाद नाहीये। या ठिकाणी भाजपनं थेट 50 ते 60 वर्षांची राजकीय परंपरा असलेल्या थेट शेकापवरच दरोडा टाकलाय। भाजपच्या विचारधारेसोबत कधीही समझोता न करणाऱ्या स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या शेकापला त्यांच्याच राजकीय वारसदारांनी आता थेट सांगोला शहरामध्ये भाजपकडे घाण ठेवल्याचं दिसतंय। सांगोल्यात भाजपनं सर्वात मोठी खेळी केली आहे। ज्या शेकापनं नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेले मारुती आबा बनकर यांना थेट भाजपमध्ये प्रवेश देत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। आणि विशेष म्हणजे या अनैतिक पक्षप्रवेशाला खुद्द शेकापचा देखील पाठिंबा असल्याचं समोर आलंय। यामुळेच गेली 50 ते 60 वर्ष शेतकरी कामगार पक्षासोबत असणारे तसेच स्वर्गीय आमदार गणपताबा देशमुखांसाठी काम करणारे शेकापचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नेते मात्र आश्चर्यचकित झाले आहेत। अलीकडच्या काही काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे त्यांनी विरोधी पक्षातील तसेच विरोधी गटातील नेत्यांना टार्गेट करत त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायला सुरुवात केली आहे आणि याचीच एक झलक सांगोल्यामध्ये दिसून आली आहे। शेकापने अधिकृतपणे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केलेले मारुती आबा बनकर यांना अर्ज माघारी घेण्याच्या काही दिवस अगोदरच थेट भाजपमध्ये घेतलं आणि त्यांना थेट भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। तब्बल 4 दशकांची नगरपालिकेवरची कारकीर्द आणि 2 वेळा नगराध्यक्ष अशी व्यापक कारकीर्द भाजपकडे गहाण ठेवत मारुती आबा यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घेतली आहे। मात्र भाजप सांगोल्यात हे सर्व का करतंय तर भाजपचं टार्गेट आहे शिवसेना शिंदे पक्षाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील। हे शहाजी बापूंना शह देण्यासाठी सांगोल्यामध्ये भाजपनं थेट सामदाम दंडभेद ही नीती वापरायला आता सुरुवात केली आहे। आमदारकीच्या वेळेस देखील आम्ही शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना आतून मदत केलेली होती असं विधान काहीच दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेलं होतं। त्यानंतर आता थेट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शेकाप हे 2 पक्ष गळ्यात गळे घालून लढताना दिसून येतंय। मात्र ही झालेली अभद्र युती सध्या शेकापच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मात्र पचनी पडत नसल्याचं सध्या तरी दिसून येतंय। सांगोल्यामध्ये एकीकडे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं पॅनल लढतंय तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात शेकाप भाजपसह सर्व विरोधक हे त्यांच्या विरुद्ध एकत्र आलेले आहेत। सांगोल्यात मित्रपक्षच मित्रपक्षाच्या जीवावर उठल्याचं चित्र सध्या महायुतीमध्ये निर्माण झाले। सध्या शहाजी बापूंचं संस्थान खालसा करण्याचं मोठं प्लॅनिंग भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून रचलं जातंय आणि त्याला साथ आहे शेतकरी कामगार सारख्या पक्षाची।
आता सांगोल्यामध्ये झालेल्या शेकाप आणि भाजप या अभद्र युतीला शेकापचा निष्ठावंत मतदार कितपत साथ देतो हे आगामी काळात पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या आपण व्हिडिओला इथेच थांबवूयात। राजकारणाशी संबंधित अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यस प्राईम न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।